सुरभेतील कचरा डंपिंग ग्राउंडचा प्रश्न पेटलाय। माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। वेस्ट टू एनर्जी प्रकल्प स्थलांतरित करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे। जीव गेला तरी लेखी आश्वासन शिवाय हटणार नाही, कुलकर्णी यांनी थेट इशारा दिलेला आहे। पालिकेच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। डंपिंग ग्राउंडच्या विरोधात लोकप्रतिनिधी आक्रमक झालेत। डंपिंग ग्राउंडला स्थलांतरित करण्यासाठी त्याचप्रमाणे येणाऱ्या एनर्जी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक जे आहेत त्यांनी आता उपोषणाचा हत्यार खुपसलेला आहे। आजपासून हे उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि ते बेमुदत उपोषण असणार आहे। आपल्यासोबत स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी आहेत, जे या स्थानिक नागरिकांच्या समवेत उपोषणाला बसलेले आहेत। नक्की त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, नक्की त्यांची काय मागणी आहे, का उपोषणापर्यंत वेळ का यावी, उपोषणापर्यंत वेळ का आले म्हणजे ह्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड गेल्या 15-20 वर्ष कोपरखंड्याला होता। त्या ठिकाणी कोपरखंड्यावरनं इकडं आणले आमच्या लोकांचा विरोध होता। त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी काम चालू आहे, काम पोहोचतवर इथं ठेवू, मग लास्टला ते इथंच राहिलं। ते परत एक मुसीबत, परत ते प्लांट एक आणणार, वेस्ट टू एनर्जी CBG प्लांट। जर प्लांट आला की या ठिकाणी जे राहणारे लोक 60-70 वर्ष झाली तर राहतात, की सगळ्यांचं स्वप्न आहे ते संपून जाईल। मला एकच म्हणा आहे की त्या ठिकाणी हा प्रोजेक्टला आमचा विरोध नाही, हा प्रोजेक्टला विरोध फक्त वस्तीपासून लांब घेऊन जावे। प्रशासनाने तुमची भेट घ्यावी, तुमची आश्वासनावर, तोंडी आश्वासनावर तुम्ही समाधानी राहणार आहात की तुम्हाला लेखी आश्वासनावर? लेखी आश्वासन जर महानगरपालिकेने दिले की ह्या ठिकाणी वेस्ट टू एनर्जी हा प्लांट बाबा आम्ही दुसरीकडे हलवू, त्यावेळेस मी उपोषण सोडून, तोपर्यंत बिलकुल होणार नाही। जोपर्यंत प्रोजेक्ट हटत नाही तोपर्यंत उपोषणाला मी, जोपर्यंत इथे जीव गेला तरी चालत पण हटणार। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी